यंदा तरी शरद पवार बीड लोकसभा मारतील या चर्चा दर लोकसभेला होत असतात। 2014 सालच्या मोदींच्या लाटेत देखील शरद पवारांनी बीड लोकसभा प्रतिष्ठेची केली होती। त्याचं कारण होतं गोपीनाथ मुंडे। मुंडेंना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी पवारांनी सुरेश धस यांना उमेदवारी दिली होती, पण पवारांना हा मतदारसंघ ताब्यात घेता आला नव्हता। त्यानंतरची पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडेंना पास दिल्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा पवारांनी बीड प्रतिष्ठेची केली। यावेळी त्यांचा हुकमी एक्का होते बजरंग सोनवणे। त्यानंतर पुन्हा पवार बीड प्रतिष्ठेची करणार हे पक्क होतं। यावेळी राष्ट्रवादी प्रीतम मुंडेंच्या विरोधात थेट धनंजय मुंडेंना उतरवेल अशी चर्चा होती, पण धनंजय मुंडेंनी अजित पवारांची साथ दिली आणि पलटी बसली। पक्षात फूट झाली। बीड लोकसभेतले 4 पैकी 3 आमदार अजित पवारांसोबत गेले, तरी देखील पवारांनी बीड लोकसभेचा डाव मात्र सोडलेला नाहीये। अजित पवारांच्या बंडानंतर बीडमध्ये सभा घेऊन शरद पवारांनी बीडची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली। पण खरंच शरद पवारांना यावेळी बीड लोकसभा मिळेल का? मिळेल तर पवार कोणासाठी फिल्डिंग लावतील? कोणती गणितं ठरवून शरद पवार बीड लढवतील आणि बीड लोकसभा ताब्यात घेण्यासाठी पवारांचा हुकमी एक्का कोण असेल? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सुरुवात करूयात ती शरद पवारांचं खरंच बीडमध्ये वातावरण आहे का या प्रश्नापासून। राष्ट्रवादी पक्षाची बीड जिल्ह्यात एक हाती मक्तेदारी होती। गोपीनाथ मुंडेंना शह देण्याच्या राजकारणातूनच पवारांनी ही व्यवस्था केली होती। सध्या बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या 6 पैकी 4 ठिकाणी राष्ट्रवादी आणि 2 ठिकाणी भाजपचे आमदार आहेत। या 4 आमदारांपैकी बीडचे संदीप क्षीरसागर सोडले तर बाकीचे 3ही आमदार अजित पवारांसोबत आहेत। त्यामुळे पवारांचं बळ कमी झाल्याचं बोललं जातं। मात्र मराठा आरक्षणामुळे मराठा ओबीसीत पडलेलं अंतर, अजित पवारांच्या भूमिकेमुळे मराठा समाजाचा निर्माण झालेला रोष, पंकजा मुंडेंना सातत्याने डावललं जाण्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांची भाजपवरची नाराजी, शिवाय पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांनी आता 1 ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं केलेलं विधान, अशा अनेक गोष्टींचे पडसाद शरद पवारांच्या पथ्यावर पडू शकतात। हे नेमकं कसं? तर भाजप प्रीतम मुंडेंना टाळून पंकजा मुंडेंना बीड लोकसभेची उमेदवारी घोषित करेल असं बोललं जात आहे। जर का पंकजा मुंडे लोकसभा लढल्या तर प्रीतम मुंडेंचं राजकारण संपुष्टात येतं। नेमकी हीच गोष्ट पंकजा मुंडेंना नकोय। अशा वेळी पंकजा मुंडेंनी देखील बीड लोकसभा लढवण्यास नकार दिला तर भाजपचा शोध धनंजय मुंडेंपर्यंत येऊन थांबू शकतोय। धनंजय मुंडे हे बीड लोकसभेचे उमेदवार असतील तर पंकजा मुंडेंचा गड हा आतल्या बाजूने का होईना पण धनंजय मुंडेंच्या विरोधात काम करू शकतोय। दुसरीकडे वंजारी समाजाचा उमेदवार डावलून मराठा उमेदवार देण्याची रिस्क या क्षणी जर भाजप घेणार नाही, राज्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंजारी समाजाचा उमेदवार टाळणं, त्यात पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचा कार्यक्रम अंमलात आणणं, या गोष्टी भाजपला अडचणीच्या ठरू शकतात। थोडक्यात प्रीतम मुंडेंच्या विरोधात असलेलं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण टाळायचं असेल तर भाजपकडे दुसरा उमेदवार नाहीये आणि ही गोष्ट शरद पवारांच्या पथ्यावर पडणारी आहे। त्यात राज्यातलं वातावरण मराठा विरुद्ध ओबीसी असं तयार होतंय। गत 2ही टर्म मध्ये बीडच्या लोकसभेचं वातावरण मराठा विरुद्ध वंजारी असं झालं होतं। जातीय राजकारणात शरद पवारांना बेरजेचं राजकारण जमतं। यातूनच पवारांनी बीडमध्ये नेहमीच मराठा उमेदवारावर डाव खेळलाय। सुरेश धस, बजरंग सोनवणे यांच्या मार्फत मराठा उमेदवार देऊन मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न यापूर्वी केलाय। थोडक्यात जातीय राजकारणाची नस पवारांना कळत असल्याने यावेळी देखील बीडमधून शरद पवार डाव खेळू शकतात। उलट पक्षी यावेळी शरद पवारांना बीडमधून सर्वात अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जातंय। आता पुढचा मुद्दा तो म्हणजे शरद पवारांनी बीडमध्ये डाव टाकलाच तर त्यांचा हुकमी एक्का कोण असेल? तर पवारांचा हुकमी एक्का काही प्रमुख फॅक्टरवर ठरेल। हे प्रमुख फॅक्टर कोणते ते पाहूयात विस्ताराने। पवारांचा हुकमी एक्काचा पहिला फॅक्टर असेल तो म्हणजे जात। सुरुवातीला बोलल्याप्रमाणे पवारांनी मागील 2ही टर्म मराठा उमेदवार देऊन भाजप उमेदवारांना शह देण्याचा प्रयत्न केला होता, पण पवारांच्या या राजकारणामुळे मराठा ज्या प्रकारे एकत्रित झाला त्याचप्रमाणे वंजारी समाज देखील एकत्रित झाला। 2014 साली मराठा उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांनी जवळपास 5 लाख मतं घेतली होती, तर 2019 साली बजरंग अप्पा सोनवणे यांनी 5,09,000 मतं घेतली होती। अर्थात भाजपकडे जाणारी मराठा मतं आणि वंजारी समाजाची एक गठ्ठा मतं यामुळे मराठा उमेदवार असेल तरी देखील विजयासाठी आवश्यक असणारी निर्णायक ठरतील अशी वरची 70 ते 80,000 मतं पदरात पाडून घेणं अशक्य होत असल्याची जाणीव पवारांना आहे। सध्या पवार गटातून बीडसाठी सुशीला मोराळे, जयसिंग गायकवाड, नरेंद्र काळे, बजरंग सोनवणे अशी नावं चर्चेत आहेत। जातीच्या गणितात या ठिकाणी नरेंद्र काळे हे पवारांसाठी हुकमी एक्का ठरू शकतात। त्याचं महत्त्वाचं कारण मराठा असण्यासोबतच त्यांच्या पत्नी हर्षा चव्हाण बंजारा समाजातून येतात। अशा वेळी दोन्ही जातींच्या मतांचं गणित साधणं आणि निवडणूक पुन्हा जातीवर घेऊन न जाता जातीचा अंडरकरंट मेंटेन ठेवणं पवारांना सोपं ठरू शकतंय। शरद पवारांनी यंदा थेट मराठा नाव समोर केलं तर मागील काळात बजरंग सोनवणे यांच्या बाबतीत जे घडलं तेच घडू शकतंय। वंजारी समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर मराठा दुरावू शकतात।
अशा वेळी शरद पवार मराठा प्लस बंजारा हे गणित पावण्या रावळ्यांच्या माध्यमातून साध्य करू शकणाऱ्या नरेंद्र काळेंना उमेदवारी देऊ शकतायत। पवारांच्या हुकमी एक्क्याचा दुसरा फॅक्टर असेल तो म्हणजे नवा व गटातटा बाहेरचा चेहरा। एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे या निवडणुकीत शरद पवार अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देतील। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवारांना आगामी लोकसभा निवडणूक स्वतःच्या नावावर केंद्रित करण्याचं महत्त्वाचं आव्हान असणार आहे। पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर वर्कआउट करायचा असेल तर शरद पवारांना नवखे उमेदवार उभे करावे लागतील, जेणेकरून निवडणुका स्थानिक प्रश्नांवर न होता त्या पवारांच्या नावाभोवती केंद्रित होतील। शरद पवार असोत वा बाळासाहेब ठाकरे जेव्हा जेव्हा या नेत्यांना बंडखोरीचा सामना करावा लागला तेव्हा या नेत्यांनी नवखे उमेदवार देण्याची स्ट्रॅटेजी वर्कआउट केलेली दिसते। यातूनच सर्वसामान्य असणाऱ्या बाळा नांदगावकरांनी भुजबळांचा पराभव केला होता। पवारांना देखील अनेक आमदार सोडून गेले होते, तेव्हा पवारांनी नवख्यांना संधी देऊन वातावरण आपल्या भोवती ठेवण्याची कमाल दाखवली होती। नवखा उमेदवार देताना देखील तो कोणत्याही गटातटात नसण्याचं आव्हान पवारांना पार पाडावं लागणार आहे। म्हणजेच अजित पवार गटात असणाऱ्या 3 आमदारांना टाळून शरद पवार आपल्या उमेदवाराच्या खात्यात मतदान आणू शकतात। ही स्ट्रॅटेजी देखील पवारांनी सातारा पोटनिवडणुकीत केली होती। गतवेळी उदयनराजेंनी पक्षांतर केल्यानंतर गटातटात नसणारे पवारांचे एकनिष्ठ व पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फक्त शरद पवार असणाऱ्या श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली होती। याचा फायदा म्हणजे मतदारसंघातले गटतट विसरून लोक पवारांच्या उमेदवारांमागे उभे राहताना दिसतात। सध्या तरी नरेंद्र काळेच हे पवारांच्या या फॅक्टर वर्कआउट होणारे उमेदवार दिसतात, कारण एकतर ते नवखे उमेदवार ठरतात, जयसिंग गायकवाड किंवा सुशीला मोराळे यांच्या नावावर पक्षांतराचा डाग लागतोय। शिवाय बजरंग सोनवणेने यापूर्वीच्या बीडच्या सभेत अजित पवार गटाला साथ दिल्याचं दिसतंय। धनंजय मुंडेंचे व्यक्ती असा टॅग सोनवण्यांच्या नावावर आहे। अशावेळी नवखा आणि गटातटा बाहेरचा उमेदवार म्हणून शरद पवारांचा हुकमी एक्का नरेंद्र काळे ठरू शकतात असं म्हणता येतंय। बीड जिल्ह्यात नरेंद्र काळेंची उमेदवारी शरद पवारांचं बीड हातात घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।